सुस्वागतं शरणागतं शरणगतं महाराज स्वागतं सुस्वागतं शरणागतं महाराज स्वागतं महाराज स्वागतं महाराज सुस्वागतं महाराज। भगवान श्री कृष्ण परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक, विश्वाचा चालक असणारा, विश्वाचा जनिता असणारा भगवान परमात्मा यांचा आपण जन्म उत्सव देखावा देखील बघितलेला आहे आणि साजरा बघा कथा देखील ऐकलेली आहे। तर भगवान परमात्मा अवतीर्ण झाले ते तुरुंगवासामध्ये, परंतु भगवान परमात्म्याने जसं सांगितलं त्या पद्धतीने वसुदेव बाबांनी त्यांना नंद बाबाच्या त्या गोकुळामध्ये नेलेलं आहे आणि गोकुळामध्ये नेल्यानंतर तिथून पुन्हा ते योगमायाला घेऊन आले आणि योगमाया आणल्यानंतर योगमाया आल्यानंतर ती रडू लागली। रडे माया करी आकांत आकांत करायला लागली, ती रडायला लागली, टाव फोडून रडायला लागली। दूत जागृत झाले आणि दूतांनी कौसाला बोलावून आणलं। कौसाने पूर्वी जे देवकी मातेचे आणि वसुदेव बाबांचे 6 पुत्र होते त्यांचा वध केला होता। पुन्हा त्या कन्येला देखील अगोदर तर तो म्हणतोय आकाशवाणी काय झाली, खोटी झाली। काय सांगितलं होतं आकाशवाणीने, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करील, परंतु 8वी काय आली, कन्या जन्माला आली। म्हणून आकाशवाणी त्याला वाटलं की ते खोटी झाली, कारण देवाच्या व्यतिरिक्त ती कोणालाच माहित नव्हतं इथं काय झालं। आणि त्याने त्या कन्याला घेतलं आणि घर ते मुलं आपटले होते ना, त्या शिड्यावर आपटणार। ती का सामान्य स्त्री होती, योग माया होती, ती भगवंताची माया होती। चांगल्याला तिने शेंडी सकट डुबावून टाकले। चांगल्याला लोभामध्ये पाडणारी येते, म्हणून लोभामध्ये पाडणारे पडल्यामुळे तर लोक सर्व करत असतात, काही विचार आचार करीत नाही। ते कुठेही असो, प्रपंचात असो, परमार्थात असो, ते त्यांचं करीतच असतं काम। अशी ती माया चांगल्यांना मोहून टाकणारी, आणि ती मायादेवी त्याने हातात पकडलीने घर फिरवली। आपटल्या तितक्यामध्ये जशी आकाशामध्ये ईद चमकावी त्या विजेप्रमाणे ती त्याच्या हातामधून निसटली आणि अष्टभुजा देवीच्या रूपाने प्रगटली। आणि ती देवी बोलते आहे अष्टभुजा देवीच्या रूपाने प्रकट होऊन, हे मूर्खा कौसा, मला काय मारतो?
अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतोय, पत्ता बी सांगून दिला तिने. हा. आता त्याला समजलं की आपल्याला मारणार आपला जो वैरी आहे तो कुठं आहे, गोकुळामध्ये वाढतोय. पत्ता तर सापडला. तर भगवान परमात्म्याचं बघा जन्माला आला कारागृहामध्ये आणि नंद बाबाच्या गोकुळामध्ये त्याचा जन्मोत्सव. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, कौशल्या को लालो भयो जय कन्हैया लाल की, लडुअन को भोग लगी जय कन्हैया लाल की. अशा प्रकारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देखील सांगताय की जेव्हापासून भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले तेव्हापासून गोकुळवासी जी लोक आहे त्यांच्या सुखाला अंत देखील राहिला नाही, पार देखील राहिला नाही. ओ गोकुळीचा सुखा, ओ गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. नंदाकरी बाळकृष्ण नंदाकरी, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाकरी, बाळकृष्ण नंदाकरी. आनंद नरनारी, आनंदल्या नरनारी, ओ बाळकृष्ण नंदाकरी, ओ बाळकृष्ण नंदाकरी. हे आनंदल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. जेव्हापासून बाळकृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले तेव्हापासून गोकुळवासी जे नर आणि नारी आहे, गोपाळ आणि गोपिका आहे, त्यांच्या ठिकाणी आनंदाला अंत देखील राहिला नाही ना, पार देखील राहिला नाही. त्यांनी मग बघा भगवान कृष्ण आल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी गुढ्या उभारल्या आणि तोरणं लावलेले आहेत आणि कथा आणि गाणे म्हणायला लागले, नृत्य करायला लागणार, नाचायला लागले, उत्सव साजरा करताय, जन्मोत्सव भगवंताचा. गुढिया तोरणे
करीती कथा गाती गाणे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. या गोकुळवासी जनांचं मन मोहून टाकले भगवान परमात्म्याने. असा जन्मोत्सव साजरा केलेला आहे. भगवान परमात्मा यांचा पत्ता सांगितलेला होता आणि ती योग माया निघून गेली होती. त्यावेळेला मात्र कंसाने सभा भरवली आणि त्या सभेमध्ये जाहीर करून टाकलं की माझा जो वैरी आहे तो गोकुळात वाढतोय, त्याला मारण्याकरता कोण जाईल. तर त्यावेळेला महिला आघाडी होती आणि त्यावेळेला महिला आघाडी असल्यामुळे ती पुतना मावशी गेली आणि पुतना मावशी म्हणते, दादा कंसा चिंता करू नका, मी जाते आणि त्याचा वध करून येते. अरे ताना मुलगा, त्याला मारण्याकरता किती उशीर लागणार आहे, मी जाते ना मारून येते. म्हणजे तिने विडा उचललेला आहे मारण्याचा. आणि ती होती राक्षसीनी, परंतु तिने देवांगनेचं रूप घेतलेलं आहे. सुंदर बघा साडी नेसलेली आहे, साडी नेसून आणि देवांगणासारखी दिसते आहे राक्षसीने असून. आणि आपल्या डोक्यावर टोपली घेतली, तिच्यामध्ये खेळणे घेतले आणि आता टिंगरी घेऊन ती गोकुळामध्ये आलेली आहे. आणि गोकुळामध्ये येऊन ती फिरते आहे बघा, या गलीत जाते त्या गलीत जाते. तिने पहिल्या दिवसापासूनचे तर महिन्याचे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्याचे, 6 महिन्याचे असे जे मुलं होते त्या मुलांना आपल्या स्तनामध्ये तिने विष भरलेलं होतं आणि तो विषाने भरलेला स्तन ती त्या लहान मुलाला अर्पण करायची. आता विषाने भरलेला स्तन ते विष प्राशन केल्यानंतर मुलगा काय व्हायचा, मरण पावायचा. ते या गलीतून त्या गलीत गेली म्हणजे मुलगा मरण पावत होता. आणि मुलगा मेल्यानंतर मग मात्र आता ज्याला मारायचं होतं त्याला तर मारतच नव्हती ती. मग देवाला आता काळजी वाटू लागली की सर्व जी मुलं आहे वरच्यापर्यंतचे ही जर मारून टाकील मग मला मित्र कोण राहील, मला खेळण्याकरता कोणी मित्र पाहिजे का नाही. त्याकरता भगवंताने तिच्या मनामध्ये अशी चालना दिली तिला की आता तू जा, पण कुठं जा, नंदबाबाला उतार वयात का होईना नंदबाबाला पुत्राची प्राप्ती झाली आहे. तर त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये जा. तर ती नंदबाबाच्या वाड्यामध्ये आलेली आहे आणि बोलते आहे यशोदा मातेला, यशोदे अगं म्हटले तुला उतार वयामध्ये पुत्र झाला, कमीत कमी मला 15 पैशाचं पत्र पाठवायला पाहिजे होतं ना. आंतरदेशीने इथं 15 पैशाचं पत्र पाठवायला पाहिजे होतं. त्यावेळेला पत्र होतं, आतापर्यंत अरे मोबाईल नव्हते तोपर्यंत पत्र होतं आपलं. कोणी ते 15 पैशाचं पाठवायचे नाही तर मग आंतरदेशी पाठवायची, जास्तीत जास्त हत्ती लिवायचं असलं तर. परंतु म्हटले मला लहान पत्र का होईना पण पाठवायला पाहिजे होतं, कळवायला पाहिजे होतं. यशोदा मैया म्हणते हा आवाज तर माझा ओळखीचा नाही आणि येतं म्हणते मी तुझी बहीण आहे, पण आपला गोतावळा फार मोठा आहे म्हणून आपण जाऊ बघू कोण आहे. तर तिला बोलवलं, आतमध्ये आली. आतमध्ये आल्यानंतर तुझा पुत्र कुठं आहे म्हटले, ताई सांग ना. त्यावेळेला आताच त्याला नाव घातलेलं आहे अशी यशोदा मैया तिला सांगते आणि त्याला झोपवलाय म्हटली पाण्यात. भगवान परमात्मा म्हणता माझ्या आईला काही कळत नाही, बवणीचं गिराईक आहे, कोणता दुकानदार बवणीचं गिराईक परत पाठवतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने रडायला सुरुवात केली पाळण्यामध्ये आणि ती म्हणते, पुतना मावशी मग बोलते आहे, अगं यशोदे तू काय खोटारडी आहे का म्हटले, आताच झोपवला म्हणते तो तर रडतोय म्हणे. म्हणे ताई मी माझ्या घरामधले काम करायला जाते, तू त्याला घे पाळण्यामधून आणि थोडासा खेळाव म्हटले. आता यशोदा मैयाला काय माहित हा कोण आहे, ही कोण आहे, ही श्री कोण आहे, यशोदा मैयाला काय माहित होतं. यशोदा मैयाने घरकामामध्ये लागली आणि याने या पुतना मावशीने त्या कृष्ण कन्हैयाला पाण्यातून काढलं आणि आपल्याजवळ घेतलं. बघा आता देवाचं लावण्य म्हणजे देव म्हणजे सामान्य नव्हता.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीची कणालो पलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा मदनाचा पुतळा असणारा त्याला बघितल्यानंतर पुतना मावशी तर पहिले मोहित झाली. त्यानंतर बघा ती कोण होती पुतना मावशी पूर्वीची, त्या बलीची कन्या होती. तिचं नाव त्यावेळेला रत्नमाला होतं. आणि ज्या वेळेला वामन भगवंत आले आणि त्या वामन भगवंताला बघितल्यानंतर तिने असा विचार केला होता की याला मी असा बाळ जर मला असताना तर मी याला काय पाजलं असतं, दूध पाजलं असतं, स्तनपान केलं असतं. म्हणून ती थोडी क्षणभर का होईना विसरली काय करायला आले आपण. आणि तिने थोडासा उशीर लागला तिला, पण मग तिला ती भानावर आली, अरे आपण तर याला मारण्याकरता आले आहे. आणि तिने ते आपलं विषाने भरलेला स्तन कृष्णाला अर्पण केला. आणि कृष्णाला तो स्तन अर्पण केल्यानंतर कृष्णाने अगोदर बघा विष प्राशन केलेलं आहे, ते आला नामक विष कृष्णाने प्राशन केलं. नंतर भगवान परमात्म्याने श्रीकृष्ण कन्हैयाने तिचं जे दूध असेल तेच प्राशन केलं. त्यानंतर तिचं रक्त प्राशन केलं. आणि भगवान परमात्मा तिचं ज्या वेळेला पंचप्राण आकर्षण करायला लागले, भगवान परमात्म्याने 10 आसपाऊरचा पंप लावलेला होता. किती आसपावरचा? 10 आसपावरचा पंप लावलेला होता किलस्करचा. आणि ती म्हणते कृष्णा सोड म्हटले, अरे सोड म्हटले, मुच्यताम अशी ज्या वेळेला सोड म्हणायला लागली त्याला भगवान परमात्मा म्हणता मावशी मी अगोदर कोणाच्या नांदालाच लागत नाही, परंतु जो माझ्या नांदी लागला ना त्याचं काम तमाम झाल्याशिवाय मी सोडत नाही. अशा प्रकारे ज्या वेळेला तिला समजलं की आता आपला प्राण जाणार आहे आपल्या देहामधून आणि आता आपण इथं जर पडले तर घरामध्ये मारणार नाही, कारण अनेक योजन तिचं शरीर मोठं होतं. त्यामुळे ती बाहेर कृष्णाला घेऊन, कारण त्याने स्तन तोंडात पकडलेला होता, त्यामुळे ती कृष्णाला घेऊन बाहेर पडत आली. आणि गावाच्या बाहेर काही अंतरावर तिने आपलं मूळचं रूप धारण केलं आणि ती पडलेली आहे. बघा तिचं मोठं धिप्पाळ शरीर, अनेक योजने, तिची लांबी रुंदी देखील तशीच होती, दष्टपुष्ट. तिला त्या गोपाळांनी साठ्याला साठा लावला सांग, आणि सांग लावून ती तिच्या शरीरावर चढलेली आहेत. आणि तिच्या अंगावर चढून त्यांनी त्या कृष्णाला बघा त्या स्तन तोंडात होता ना, जसं गायचं वासरू आपण ताणतो इकडे ना ते ताणतं तिकडे, त्या प्रकारे भगवान परमात्मा तिचे पुतना मावशीचा स्तन सोडत नव्हते, पण त्या गोपाळांनी ओढला देवाला आणि खाली उतरवलं. खाली उतरवल्यानंतर यशोदा मैयाने त्याची नजर उतरवली. त्या वेळेला नजर उतरवण्याची म्हणजे पद्धत कशी होती, आपल्यासारखी नाही त्या असं ते मीडिया न त्या घ्या तसं नाही, त्या काळी गाईच्या अंगा खालून काढायचं, बघा शेपूट खालून काढायचं आणि आपल्या सुपड्यामध्ये गहू टाकायचे आणि त्यामध्ये बाळ ठेवायचं. अगोदर कशाला उमते ती गाय? बाळाला उमते, नंतर गहू खाते. अशी पद्धत होती नजर उतरवण्याची. गाय म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाय म्हणजे आपली माय आहे. तर अशी नजर उतरवण्याची पद्धत. त्यानंतर आता ही एवढी मोठी डिब्बाळ शरीराची, आता हिला स्मशानभूमीमध्ये कसं काय न्यायचं, कारण कोणत्याच किडीवरती बसणार नव्हती. मग तिला आता अंत्यविधी तर करायचं आहे का नाही. मग त्याकरता गोपाळांनी सर्वांनी एकमेकाला सांगितलं म्हणजे जा रे कुऱ्हाडी घेऊन या. म्हणजे तिच्या शरीराचे काय केले, गेरे केले आणि स्मशानभूमीमध्ये त्यांनी आणलेलं आहे. मोठे चितार असली आणि त्यावर ते रचून दिलं. आणि बघा
अग्निडाग देऊन टाकलेला आहे. अग्निडाग दिल्यानंतर तिच्या आपल्या शरीरात आपल्याला अग्निडाग दिल्यानंतर आपल्या शरीराचा काय येतं? सुगंध येतो का? दुर्गंधी सुटत असते बघा, स्मशानभूमीमध्ये बघितलेलं असेल तर. परंतु तिच्या अंगाचा सुगंध अनेक योजन अंतरावर दरवरत होता. सर्व स्मशानभूमीमधून निघून आले आणि नंदबाबा मथुरेला कौसाकडे कर भरण्याकरता गेले होते. आणि कर भरून येत असताना मग त्यांनी बघितलं तर स्मशानभूमीमध्ये प्रेत चढतंय आणि त्या प्रेताचा सुगंध दरवळतोय. म्हटले हा, म्हटल्या मग कोण आहे? तर त्यांना घरी आल्यानंतर कळालं की एक आकाशाशी राक्षसीने आली होती आणि कृष्णाला तिने म्हणजे आपल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला. बघा आता भगवान परमात्म्याचा आता बघा जात कर्मादी संस्कार करविले आहे. त्यानंतर नामकरण विधी, नाव ठेवलेलं आहे देवाचं. बघा आता गर्गाचार्य मुनी आले. बघा गर्गाचार्यांच्या द्वारे नामकरण विधी केला. कारण त्यांचे कुलपुरोहित होते. ते कोण होते? गर्गाचार्य मुनी. बघा नामकरण करण्याकरता बलराम दादाचं कृष्णाचं नामकरण करण्याकरता त्यांनी गुपचूप केलेलं आहे ते. आणि गर्गाचार्य मुनींनी सांगितलं, नंदबाबा यशोदा मैया हा तुमचा जो मुलगा आहे ना म्हटले कृष्ण, याचं नाव कृष्ण राहील आणि हा अनेक पत्न्या करेल. परंतु गर्गाचार्य मुनींनी असं सांगितलं नाही की तुमच्या कुळाला हा सर्वनाश करेल तुमच्या कुळाचा, असं काही सांगितलं नाही. भविष्य सांगितलं नाही. कारण भविष्य ऐकल्यानंतर वाईट वाटलं असतं का नाही. आणि हा जो तुमचा मोठा मुलगा आहे याचं नाव संकर्षण राहील. कारण याच्यात ज्या वेळेला जन्म होण्याच्या अगोदर गर्भामध्ये होता त्यावेळेला या गर्भातून त्या गर्भात गेला म्हणून त्याला काय म्हणतात? संकर्षण. याचं नाव एक संकर्षण राहील आणि दुसरं नाव बलराम राहील. हा बलाचं धाम राहील म्हणून याला नाव बलराम म्हणतील. आणि हा एकच पत्नी करेल. गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घरा आला. गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घरा आला. अशा प्रकारे त्यांचं नामकरण विधी केलेला आहे. त्यानंतर पुन्हा ही पुतणीच्या नंतर शकटासुराला, शकटा म्हणजे काय हो? गाड्याचं रूप घेऊन आला तो, बैलगाड्याचं. आणि गाड्याचं रूप घेऊन आल्यानंतर यशोदा मैयाने आपल्या मुलाकरता बघा एखाद्या साडीची म्हणा काहीतरी फडक्याची आपण जशी जोडी बांधतो ना तसं बांधलेलं आहे गाड्याला. आता त्याला काय माहिती, त्या यशोदा मैयाला काय माहिती आहे गाडा आहे का काय आहे? हा, गाडा दिसत होतं म्हणजे बैलगाडा आहे. परंतु हा राक्षस आहे काय हे नाही माहित होतं का? त्याच गाड्याला तिने झोई बांधली आणि त्याच्यामध्ये कृष्णाला झोपवलं आणि ती घर कामामध्ये लागली. परंतु गोपाळ बघत असताना भगवान श्रीकृष्णाने पाय काढला त्या झोईमधून, लांबवला आणि त्या गाड्याला लात मारली. लात मारताच गाडा काय झाला? उलथून पडला आणि त्यामधून भला मोठा दैत्य निघाला. हा, आणि गोपाळ सांगत होते, यशोदा मैया म्हणे या तुझ्या मुलाने कानाने, आता तो लहाना मुलगा कशाला खरं वाटेल हो की जोईमधून पाय काढेल ना लात मारेल ना हे गाडं उलट होऊन, तिला खरं वाटलं नाही. हा, म्हणून ज्या मुलांनी जरी सांगितलं परंतु कोणाला खरं पटत नव्हतं. शेवटी पुन्हा एकदा यशोदा मैया आपल्या बाळाला अशी कडीवर घेऊन फिरत होती. परंतु तितक्यामध्ये कौसाने जो पाठवला होता त्याचं नाव होतं तृणावर्त. तृणावर्त म्हणजे वावटडीच्या रूपाने आला होता तो. वावटडी म्हणजे काय? बहुडी. त्या बहुडीच्या रूपाने आला होता तो. भगवान श्रीकृष्णाने काय केलं? आपलं जे वजन आहे ना ते वाढवलं आणि यशोदा मैयाला आता त्याचं वजन झालं. यशोदा मैया म्हणते कृष्णा म्हणे आता तुझ्या अस्तित्व थोडासा वजनदार झाला म्हणे आता, आणि ठेवून दिला त्याला.
आणि ठेवून घरामध्ये निघून गेली काम करण्याकरता. तितक्यामध्ये हा आकाश मार्गाने तृणावर येत होता. त्याने त्याला उचलला ते कृष्णाला आणि आता म्हटले आपण याला आपल्या राजाकडे नेऊ कंसाकडे. पण भगवान परमात्म्याने अशी लीला केली, त्याचं मुंडकं पकडलं असं आपल्या दोघी हातांमध्ये आणि दाबायला सुरुवात केली. तर भगवान परमात्मा दाबत असताना त्याची प्राण निघायला लागले. पण तो देवाला त्याला सोडून दिलं, पण देव मात्र त्याला सोडत नव्हता त्याची मुंडकी. शेवटी त्याच्या देहामधून प्राण निघून गेला. तेव्हा तो तृणावर तर कुठं पडला, खाली पडला. खाली पडल्यानंतर एक भल्या मोठ्या शिडेवर पडला तो आणि तो मरून पडला. कृष्ण परमात्मा बाजूला आता ते ताणे होते. मग ते शोधत शोधत गोपाळ आले आणि त्यांनी बघितलं तर भला मोठा दैत्य इथं मरून पडलेला आहे आणि हा तर इथं खेळतोय आहे. घेऊन आलेले आहेत ते त्या देवाला गोपाळ घरी आणल्यानंतर आता भगवान परमात्मा आतापर्यंत ताणे होते. आता ते बघा, आता आपल्या गुडघ्यावर रांगायला लागले. मुलगा किती वर्षाचा असतो तर त्यावेळेला रांगतो सांगा बरं, किती वर्षाचा असतो तो? अहो, ज्याची आई पाव खात नसली, चहा पित नसली, तिचा मुलगा 6-7 महिन्यामध्ये रांगतो. हा, असा चालतो, असा आपल्या टोंग्यावर आणि आतावर चालतो ना. तडवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तोम्या देखिलास ये, रंगनी रंगनाथ तोम्या देखिलास ये. गवळण जसवंती पैसा गे, आलिया कृष्णाचे ने मागे. येणे वज्री रंगे, नवनीत माझे भक्सियले. तडवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा आता गुडघ्यावर रांगताय, तडवे तळ हात टेकताय. अशा प्रकारे भगवान परमात्मा त्या रांगायला लागले. मग भगवान परमात्मा पुढे काही दिवसानंतर आता आरखडत चालायला लागले. आणि असे आरखडत कारण काही मुलगा मोठा झाल्यानंतर थोडासा आडखडत चालतो तो, एकदम सफाईने चालत नाही. आणि चालत असताना आता ते बाहेर यायला लागले, घरातून बाहेर यायला लागले. आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी अंगणामध्ये बघा माती घेतली हातामध्ये आणि माती घेतल्यानंतर ती तोंडामध्ये टाकली आणि माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर आता तिथं बलराम दादा होते, गोपाळ होते. ते सांगताय, यशोदा मैया कानाने माती खाल्ली. आई गाई गाई न गादली माते, 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 आई गाई गाई न गादली माते. ओ बडे राम दादा, ओ बडे राम दादा, बडे राम दादा, ओ बडे राम दादा, बडे राम दादा. खोट बोल दो बडे राम दादा, खोट बोल दो बडे राम दादा. ओ आडगे तो माझ्यावरी, आडगे तो माझ्यावरी. आई गाई आई